डीएमओ व्हीसीएमएफच्या केंद्रावर अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 3,753 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली। याबाबतचे 1.64 कोटींचे पेमेंट 1.5 महिन्यांपासून मिळाले नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे। शेतमालास हमीभावाचं संरक्षण मिळावं यासाठी डीएमओ द्वारा 4 आणि व्हीसीएमएफ द्वारा 1 खरेदी केंद्रावर 3,573 क्विंटल सोयाबीनची खरेदी 6 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली। शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करत सोयाबीनची विक्री केली। याचे 1.64 कोटी रुपयांचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही। यावेळी शासनानं थोड्या उशिरानं सोयाबीनची नोंदणी आणि खरेदी केली। वास्तविक पाहता सोयाबीनचा हंगाम सप्टेंबर महिन्याला शेवटी सुरू झाला। यावेळी हमीभाव 4,600 रुपयांपेक्षा कमी दरानं बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची खरेदी करण्यात आली। डीएमओच्या चांदूर रेल्वे केंद्रावर 4.50 क्विंटल, दर्यापूर 991 क्विंटल, नांदगाव खंडेश्वर 994 क्विंटल आणि तिवसा केंद्रावर 1,217 क्विंटलची खरेदी झाली। याचे 1.54 कोटी अद्याप मिळाले नाही। शिवाय व्हीसीएमएफ द्वारा धामणगाव केंद्रावर 224 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आला।